ज्युनियर कॉलेज कला शाखा गणित विकास. आज आपण घटक लेखन हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर माझं शिक्षण नाव आहे मिस्टर साहित्य बाळासाहेब. मी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज चांदोली. आज आपण ज्युनियर कॉलेज कला शाखा गणित विकास कक्ष अंतर्गत आपण लेखन कौशल्य म्हणजे काय, लेखन कौशल्याची वैशिष्ट्य आहे तो घटक आहे तो बघा आपण आज अभ्यासणार आहोत. लेखन कौशल्य म्हणजे काय बघा की मराठी विषयाचे लेखन कौशल्य विकसित विद्यार्थ्यांच्या भाषिक बौद्धिक आणि सहनशील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखन कौशल्य म्हणजे काय की विचारांचे प्रवाह शुद्ध सुसंगत पद्धतीने लेखनातून योग्यरित्या व्यक्त होणे. शालेय तसेच व्यावसायिक जीवनात हे कौशल्य उपयुक्त ठरते. त्यानंतर शालेय अभ्यासक्रम लेखन कौशल्याचा मुख्य उद्देश काय असतो की विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी लिखाणाची क्षमता विकसित करणे हा महत्त्वाचा घटक असतो. त्यानंतर मराठी लेखन कौशल्याचे घटक 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला जो घटक आहे लेखन कौशल्य एसे स्थूल मान आणि निबंधाचे 5 प्रकार येतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादीचे वर्णन आपल्याला वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्याला करता येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे व्यक्ती चित्रणात्मक निबंध. व्यक्ती वर्णनात्मक व्यक्ती प्रधान या संदर्भात आपण त्याच्यामध्ये वर्णन करू शकतो. त्यानंतर आत्मकथनात्मक निबंध. याच्यामध्ये बघा आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध याच्यामध्ये या घटकावर आपण निबंध लेखन करू शकतो. चौथा मुद्दा आहे की कल्पना प्रधान. कल्पना प्रधान निबंध म्हणजे काय की कल्पना पूर्वत केलेले लेखन म्हणजे कल्पना निबंध. याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हे पॉइंट घेऊ शकतो. त्यानंतर 5वा जो निबंधाचा प्रकार आहे वैचारिक निबंध. विधान प्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान, चर्चात्मक निबंध याच्यावर आपण लिखाण करू शकतो. आता याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय दिलेल्या विषयावर सुसंगत उद्देशक व सहनशील विचारांची मांडणी करणे. याच्यामध्ये रचना, प्रस्तावना, मुख्य विषय हे घटक महत्त्वाचे असतात. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणीय विषयावर आधारित आपण निबंध लेखन करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा माझे आवडते व्यक्तिमत्व, त्यानंतर सणाचे महत्त्व, मोबाईलचे फायदे किंवा तोटे या घटकावर आपण लेखन करू शकतो. पुढचा मुद्दा आहे लेखन कौशल्यासाठी अनुच्छेद लेखन पॅराग्राफ रायटिंग. याच्यामध्ये बघा अनुच्छेद लेखन म्हणजे काय एका ठराविक विषयावर संक्षिप्त, सुसंगत आणि सुबोध भाषेत आपल्या विचारांची मांडणी तो एकाच विचारधारेवर आधारित असतो. त्या विषयाला धरून उद्देशून सरळ व स्पष्ट लेखन असावे. अनुच्छेद लेखन म्हणजे पॅराग्राफ रायटिंग आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एकसंधता, एकाच विषयावर निगडीत विचारांची मांडणी करणे होती. त्यानंतर स्पष्टता, जड गुंतागुंतीच्या वाक्यातून दूर राहावे. म्हणजे याच्यामध्ये स्पष्टता याच्यामध्ये क्लिष्ट किंवा अवघड शक्यतो टाळावे. थोडक्यात की जी काही भाषा असेल विचारांची एकदम साधी असायला हवी. त्यानंतर पुढचा व्याकरण दृष्ट्या शुद्धता. याच्यामध्ये व्याकरण शुद्धता म्हणजे की जे लेखन आहे तुमचे शुद्ध अचूक असणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा काना, मात्रा, विलांटी या गोष्टी आपण विचारात घेऊन ते लेखन करावे. व्याकरणदृष्ट्या ते जे तुम्ही लिखाण करणार आहात ते लिखाण अचूक असायला हवं. त्यानंतर योग्य प्रारंभ आणि संवाद. अनुच्छेद लेखनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक आहे की योग्य प्रारंभ, सुरुवात जी आहे योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने करणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जे लेखन करताय ते लेखन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. पहिला आहे विषय समजून घ्या. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विषय काय समजून घेणे महत्त्वाचे. योग्य शीर्षक द्या आवश्यक असल्यास. तो घटक तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला आवश्यक वाटल्यास तिकडे शीर्षक देणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आरंभात विषयाची ओळख. सुरुवातीला तुम्ही जी सुरुवात करता येईल त्याच्यामध्ये पॅराग्राफ रायटिंगमध्ये जी सुरुवात करता त्या विषयाची ओळख करून देणं गरजेचं आहे. ओके. मग त्यानंतर मध्यभागी प्रमुख मुद्द्यांचे वर्णन. प्रस्ताव छान केले मध्यभागी त्या तुम्ही जे मुद्दा मांडला त्याचे स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. शेवटी काय की शेवटी थोडक्यात निष्कर्ष असणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ बघा की स्वच्छता हीच सेवा, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण, जलसंवर्धन इत्यादी हे घटक महत्त्वाचे आहेत. आता एका ठराविक मुद्द्यावर स्पष्ट आणि क्रमबद्ध लेखन करणे.
बघितलं की औपचारिक फॉर्मल लेटर, दुसरं आहे अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर. आता पहिलं औपचारिक पत्र फॉर्मल लेटर मध्ये बघा, औपचारिक पत्र थोडक्यात की शासकीय कामासाठी शाळा, कॉलेज, निवेदन, विनंती इत्यादीसाठी आपण ह्या पत्राचा उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये बघा त्याच्या शासकीय कामासाठी किंवा शाळेच्या माध्यमातून असेल अनौपचारिक ठिकाणी तुम्ही जे पत्र बनवताय किंवा तयार करताय त्याच्यामध्ये हे घटक महत्त्वाचे. आता पहिला आहे दिनांक, त्यानंतर प्राप्तकर्त्याचे नाव, पदवी जर माहीत असेल तर, त्यानंतर विषय, तुम्ही जे शासकीय कामासाठी किंवा शाळेच्या कॉलेजमध्ये निवेदन तक्रार जे पत्र पाठवतात पत्राचा विषय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा आहे पत्राचा मूळ मजकूर. पत्राचा मूळ मजकूर आल्यानंतर शेवटी विनम्र शेवट, जसे की पत्राच्या शेवटी कोपऱ्यामध्ये आपण आपला विश्वासू, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी असेल तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव ठिकाणी लिहू शकता. नाव लिहायचं आणि तुमची स्वाक्षरी सही असणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ बघा, शाळेत ग्रंथालयाची मागणी करणारे पत्र असं आपण उदाहरण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा बघा, नाव साक्षी आपण बघितलं. उदाहरणार्थ शाळेत ग्रंथालयाची मागणी करणारे पत्र, शाळेसंदर्भात आपण हा विषय घेऊ शकतो शाळेत. त्यानंतर पत्रामध्ये दुसरा जो प्रकार आहे अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर. त्याच्यामध्ये आपण कोणासाठी वापरू शकतो, नातेवाईक असेल, मित्रमैत्रिणी असेल, त्यांना आपण हे पत्र पाठवू शकतो. याच्यामध्ये बघा स्वरूप, पाठवण्याचा पत्ता, दिनांक, संबोधन. त्याच्यामध्ये संबोधन प्रिय आई असेल, प्रिय मित्र असेल इत्यादी अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पत्राचा मजकूर मोकळ्या भाषेत, पत्राचा जो काही मजकूर आहे तो मोकळ्या भाषेत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पत्राच्या शेवटी, पत्र झालंय, पत्राच्या शेवटी तुम्ही तुझा, तुझी, आपला, आपली इत्यादी असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. उदाहरणार्थ बघा, मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्ही हे देखील उदाहरण लिहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर अनौपचारिक पत्रामध्ये बघा की वापर, मित्रमैत्रिणी आपण ते बघितलं. त्यानंतर पाठवण्याचा पत्ता असेल, दिनांक असेल, संबोधन, प्रिय आई अशा पद्धतीने तुम्ही त्या पत्रामध्ये लिहू शकता. त्यानंतर पत्राच्या शेवटी तुझा, तुझी आणि त्या ठिकाणी तुम्ही उदाहरणार्थ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता अशा पद्धतीने. आता त्यानंतर पत्रलेखन करताना शब्दाची निवड योग्य करा. म्हणजे बघा, व्याकरणाची चुका टाळा. व्याकरणाची चुका असेल बघा, एखादा शब्द असेल चिंता, आपल्याला उदाहरणार्थ चिंता शब्द लिहायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण अनुस्वार जर नाही दिला, प्रसंग टिप्पणी नाही ठेवला त्याचा अर्थ वेगळा होतो. काना मात्रा असेल, उकार असेल, त्या व्याकरणाच्या चुका असेल तिथे अचूक लिखाण असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची चुका येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात बघा की व्याकरणाच्या चुका टाळा. पुढचा बघा, औपचारिक पत्रात मर्यादित आणि थेट भाषेचा वापर करा. अनौपचारिक पत्रात आपण पूर्वक शैली ठेवा. अनौपचारिक पत्रामध्ये आपण पूर्वक जी काही शैली आहे भाषा ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, संवाद लेखन, डायलॉग रायटिंग. आता बघा, 2 व अधिक व्यक्तींमध्ये घडणारा काल्पनिक संवाद म्हणजे लेखन. पात्रानुसार भाषा शैली, विचार महत्वाचा आहे. पात्रानुसार त्या म्हणजे काही भाषा शैली आहे, तुम्ही जे काही लेखनाची जी भाषा असेल त्या ठिकाणी महत्वाची असते. आता उदाहरण बघा, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. 2 मित्रांमधील परीक्षाविषयक चर्चा, 2 मित्र असेल, मैत्रिणी असेल यांच्यामध्ये जी काही परीक्षाविषयक चर्चा आहे या संदर्भात आपण हा घटक घेऊ शकतो. त्यानंतर प्रसिद्ध लेखनाचा जो घटक आहे तो आहे बघा वृत्तांत लेखन, रिपोर्ट रायटिंग. आता वृत्तांत लेखन म्हणजे काय की एखाद्या घडलेल्या घटनेचे किंवा कार्यक्रमाचे सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि कालानुक्रमानुसार वर्णन करणे. यामध्ये सत्य, माहिती असेल, तारीख असेल, ठिकाण, वेळ, सहभागी आणि घटना कशी घडली, सत्य घटना कशी घडली याचे विश्लेषण वृत्तांत लेखन याच्यामध्ये केले जाते. आता वृत्तांत लेखनाची रचना म्हणजे काय बघा की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पत्राळ, टायटल, बरोबर. घटना घडण्याचे शीर्षक आकर्षक व थोडक्यात असावे. एखाद्या ठिकाणी घटना घडली, त्याचे ते
या ठिकाणी उपशीर्षक सगळे त्या ठिकाणी देऊ शकता. थोडक्यात उपमत आहे. त्यानंतर ठिकाण आणि दिनांक, जिथे घटना घडली ते ठिकाण आणि ती तारीख. आता ठिकाण दिनांक महत्त्वाचा आहे. घटना जिथे घटना घडली आहे ते ठिकाण असेल आणि ती तारीख. त्यानंतर मुख्य वस्तू, त्यानंतर त्याच्यामध्ये काय घडला, जो घटना घडली सत्य परिस्थितीमध्ये काय घडली आहे बघा, कधी आणि कुठे घडला आहे, प्रमुख आकर्षण काय होते, कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता कशी झाली. म्हणजे बघा एखादी घटना घडलेली असेल त्याचा आपण ठिकाणी विषय लक्षात घेऊन त्याचा मुख्य मजकूर काय असेल, घटना काय घडली, ती घटना कुठे घडली आहे, कशी घडली आहे आणि त्या घटनेचे मुख्य आकर्षण काय होते, त्या घटनेची कार्यक्रमाची सुरुवात असेल, सांगता कशी झाली, हे लक्षात हा घटक महत्त्वाचा आहे. आता वृत्तांत लेखनामध्ये बघा की घटना कशी घडली आहे, सत्य माहितीवर आपण ती घटनेवर लिखाण करू शकतो. ही घटना घडल्यानंतर त्याचे निष्कर्ष बघा की कार्यक्रमाचा परिणाम काय झाला, बरोबर, काय संदेश मिळाला, त्यानंतर पुढील पावले काय असू शकतात हे आपल्याला सांगता येईल, निष्कर्षामध्ये आपल्याला सांगता येईल. आता उदाहरणार्थ बघा मथा टायटल, शाळेत पर्यावरण दिन साजरा झाला, बरोबर, हे आपल्याला सांगते. त्यानंतर पुढचं आपलं सांगतो लेखनाचं प्रकार सांगतो चित्रवर्णन व प्रसंग वर्णन. दिलेल्या चित्रावर आधारित कल्पक वर्णन किंवा अनुभव प्रसंगाचे लेखन, बरोबर, निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि वर्णनशैली महत्त्वाची असते. चित्रवर्णन त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की चित्र, एखादं चित्र असेल, बरोबर, एखादं चित्र म्हणजे गावातील दृश्य असेल, वर्दळीचा रस्ता असेल, चित्र निरीक्षणाद्वारे त्या ठिकाणी करू त्या ठिकाणी वर्णन आपण करू शकतो. त्यानंतर पुढचं एक प्रसंग वर्णन. प्रसंग वर्णन म्हणजे बघा साजरा झालेला शिक्षक दिन, शाळेचा शेवटचा दिवस, त्यानंतर एका सहलीचा अनुभव, बरोबर, प्रसंगाला तुम्ही एखादी सहलीला गेलाय, बरोबर, एका सहलीला गेल्यानंतर तुम्ही तो काय प्रसंग अनुभवलाय, जे जे अनुभवले त्या ठिकाणी तुम्ही ते लिखाण करू शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा लेखन कौशल्य विकसित करण्याची मार्ग. लेखन कौशल्यामध्ये आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे, विकसित करायचं आहे, त्यासाठी कोणती मार्ग आहे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नियमित वाचन व लेखन सराव. व्यक्ती परिपूर्ण नाही, बरोबर, म्हणून सांगतो आपण प्रॅक्टिस केल्यावर परिपूर्ण होत असतं. तर तसंच नियमित वाचन, रोजचं जे काही वाचन असेल ते वाचन असणं आवश्यक आहे, वाचन करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोजचं रोज जे काही लेखन सराव आहे, बरोबर, शुद्ध लेखन असेल त्या लेखनाचं आपण तिथे आपण सांगू शकतो लेखन सराव. त्यानंतर शुद्ध लेखन हे व्याकरणावर, शुद्ध लेखन आपलं जे काही लेखन असेल ते शुद्ध असायला हवं. व्याकरणावर म्हणजे बघा व्याकरणाचे जे काही लेखन असेल तर शुद्ध अचूक असायला हवं, निर्दोष असायला हवं. त्यानंतर विचार विविध प्रकारचे लेखन प्रकार शिकणे, विविध प्रकारचे लेखन, बरोबर, आपल्याला त्या विषयामध्ये विविध प्रकारचे जे लेखन आहे, लेखन प्रकार असेल ते आपण शिकणं आवश्यक आहे. मराठी असेल, मग इंग्रजी असेल, हिंदी असेल, याचं देखील विविध प्रकारचं लेखन असणं आवश्यक आहे. त्यानंतर हे समज आल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे घटक शिकले, उदाहरण असेल, संवाद लेखन असेल, असेल, ते आपल्याला आपण या घटकाचे आपण लिखाण केले, बरोबर. त्यानंतर आपल्या याच्यावर जो काही याच्यावर आपण याचे जो काही घटक आपण नेमला आहे त्याच्यावर आपण शिक्षकाचे मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, अभिप्राय घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जे काही लिखाण करतोय, पुढे लेखन कौशल्याचे काही घटक आहे त्याच्यावर आपण शिकण्याच्या मार्गामध्ये काही चुका असेल, पुढच्या वेळेस चुका होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. अभिप्राय त्याच्यात आपण पुढच्या वेळेस आपण काय ॲड करू शकतो ते देखील तिथे मेन्शन करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने लेखन कौशल्य याच्यामध्ये आपण 5 घटक अभ्यासले. ठीक आहे, धन्यवाद.